पूर्ण वर्षाला किती आपल्याकडे मूर्त्या बांधल्या जातात प्रत्येक वर्षी? तसं बोलत 3-4 हजार. 3-4 हजार. तर अंदाजे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी किती टक्क्याने वाढले? 500-600 रुपये वाढले. 500-600 म्हणजे नमस्कार मित्रांनो, सोलापूरचा गणेश पाटील या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर मित्रांनो, सगळीकडेच बाप्पांच्या आगमनाचे जल्लोष म्हणजे तयारी चालू आहे. जल्लोष तर नंतर होणारच आहे आणि सध्या तर हे चालू असल्या कारणाने मित्रांनो सध्याकडे गणपतीच्या मूर्त्या वगैरे सगळं तयारी चालू आहे. तर असंच एका ठिकाणी मी आज पुण्यात असल्या कारणाने मित्रांनो इथं सगळ्यात मोठा असलेला कारखाना म्हणजे या इथे सर्व प्रकारचे शाडू मातीचे आणि ह्याचे POPचे ह्या दोन्ही प्रकारचे या ठिकाणी गणपती बनले जातात आणि ते इतके सुंदर सुंदर गणपती बनले जातात की मित्रांनो मलाही खूप आवडलेले आहेत. तेच आज मला वाटलं की आज आपण व्हिडिओ काढावा इथं आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पण दाखवावा. तर हे एरिया सांगतो मित्रांनो, मुंडवा, पुण्यातील मुंडवा केशवनगर या इथं असलेलं कुंभारवाडा ह्या इथे ठिकाणी सगळ्या ठिकाणी इथे भरपूर मोठा असं हे शॉप इथे वर्कशॉप आहे ती आणि मूर्त्यांचे छान छान मूर्त्या बनवण्याचे ठिकाण आहे मित्रांनो. ते आज तुम्हाला सगळं एक्सप्लोअर पूर्णपणे करणार आहे आणि किती सुंदर मूर्त्या आहेत हेही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी चला तिथं आपण त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, हे सगळं गल्लीत बघते नसं मित्रांनो, हे सगळं प्रत्येकाच्या घरी मूर्ती बनवलं जातं. हिरा सगळे हे पूर्ण सगळं कुंभारवाडा म्हणतात ना सर, पूर्ण ते खालीपर्यंत तिथे वर खालीपर्यंत आणि ह्या साईडला आणि हे पण आहेच. ह्या साईडला सगळीकडे मूर्ती बनल्या जातात. तर तुम्हाला पण आहे ती भरपूर. हे सगळं पूर्ण बघा या इथं दगडूशेठची गणपती तयार आहे, झाकून ठेवलेली आहे ती. तर बघू आता तुम्हाला पहिले अजून आपण या गोरा कुंभार मटका भंडार ह्या ठिकाणी जाऊयात आपण. हे बघू शकता मित्रांनो, गणपतीचे करेलिंग चालू आहे. इथे पण ठेवलेलं आहे. हे आहे इथं सगळीकडे, या इथं अजून तयारी चालू आहे यांची, बऱ्यापैकी बनले गेलेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता. आणि बघा इथे हे राम मंदिरचं मला वाटतं तसं टेक्चर आहे आणि पुढे गणपती आहे बॅकग्राऊंडला आणि इथे विष्णूचं आहे मित्रांनो. बघा विष्णू टाईप असलेलं बनलेलं गेलेलं आहे. खूप सुंदर सुंदर मूर्त्या बनत चालू आहेत. म्हणजे आता यांना फक्त कलरिंग करणं बाकी आहे, फिनिशिंग करणं बाकी आहे आणि बाकीच्यांचे मोठे झालेले आहेत. ह्या साईडला मोठे आहेतच. तर आता सध्या हे काय अवघा इथे दगडूशेठची गणपती आहे, कारण आता धूळ वगैरे बसू नये म्हणजे पूर्णपणे तयार आहे, विक्रीसाठी तयार असलेले माल आहेत म्हणजे मूर्ती आहेत सॉरी. आणि इथं बाल गणपती झोका खेळत असलेलं बाळूमामाचे गणपती, बाळूमामाच्या रूपात असलेले गणपती. हो का, या प्रकारचे सगळीकडे हे सगळे रेडी असलेले आहेत मित्रांनो, विक्रीसाठी रेडी आहेत. श्री स्वामी समर्थाच्या रूपात असलेली गणपतीची मूर्ती मित्रांनो किती सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. बघा
कारण आपण ते काढायला नको, कारण काम चालू आहे, तर मूर्तीवर फिनिशिंग येणार नाही. ठीक आहे. हे मोठमोठे गणपती, मोठ्या मंडळासाठी गणपती असलेले आहेत मित्रांनो. व इथे पण आहे आणि इथे पण आहे, आणि हे सगळे छोटे छोटे बघा. हे अजून याचे फिनिशिंग काम चालू आहे. इकडे पण आहे, फिनिशिंगचेच काम चालू आहेत हे सगळे बघा. हे सगळे बऱ्यापैकी तर तयारी झालेली आहे, होऊ शकतं मित्रांनो. ह्या इथं पूर्ण म्हणजे मित्रांनो सगळीकडे इथं पूर्ण तयार होऊन असलेले, रेडी, म्हणजे विक्रीसाठी 100% तयार असलेले मित्रांनो. हे विक्रीसाठी रेडी आहेत हे गणपतीची मूर्तीचं. इथं लालबागचा राजा मित्रांनो, लालबागचा राजा पण मोठा गणपती आहे खूप. हे दगडूशेठ, वा वा. छोट्यांमध्ये पण लालबागचं पाहिजे असेल तर पण ते पण अवेलेबल आहे. 2 कोटीच्या मध्ये, 2-2.5 कोटीचं आहे वाटतं. हे सगळं रेडी आहे. बापरे, दत्तात्रेय हे पण बघा, हे पण खूप सुंदर आहे, महाग. बाल गणेश पाळण्यात असलेलं. हे पण इथं पण रेडी आहे सगळं. खूप सुंदर सुंदर आहेत मित्रांनो. मग तर कारण अजून एक वरती पण आहे, तुकाराम महाराज यांचं रूपात गणपती आहे मित्रांनो मूर्ती. मित्रांनो जवळपास 80% पर्यंत मूर्त्या पूर्णपणे रेडी आहेत बाप्पांची मूर्त्या, आणि इतके सुंदर सुंदर आहेत, मलाही खूप आवडले. आणि या इथे अशी वैशिष्ट्य आहे मित्रांनो, त्या इथे दोन्ही एकाच ठिकाणी मिळू शकते. POPची पण मूर्ती एकाच ठिकाणी मिळू शकते आणि मातीची पण. हे दोन्ही मूर्ती या इथे ठिकाणी बनवून भेटून जातात, आणि त्यामध्ये तुम्हाला फरक पण कळणार नाही मित्रांनो, हे POPचं आहे का शॅडो मातीचं आहे. एवढे सुंदर सेम दोन्ही सेम वाटतं की एवढ्या सुंदर मूर्त्या इथं बनवल्या जातात मित्रांनो. होऊ शकता. आता अजून वरती एकदा आहे, वर एक फ्लोर आहे, त्या इथे कलरिंग वगैरे चालू आहे, मग तेही बघून घेऊ. मी वरती आलेला आहे. तुम्ही आता खाली बघितलं सगळे गणपत्या म्हणजे कॅरी बॅगनं झाकलेले आहेत, कारण त्यावरती धूळ वगैरे बसू नये म्हणून, कारण ते विक्रीसाठी पूर्णपणे रेडी आहेत. तर आता वरती आलेलो आहे, पायऱ्या चढून थोडंसं दम लागलेला आहे. तर आता तुम्हाला महत्त्वाचे सांगतो मित्रांनो, आता तुमचे नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा. इथे सगळे म्हणजे गणपत्याचे कलरिंगचं काम चालू आहे, आणि एकाही गणपतीला इथं जास्ती करून कलरिंग जे झालेले आहेत ते वाळवण्यासाठी ठेवलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या वरती काही झाकलेलं नाही आहे गणपतीच्या मूर्तीवरती. तर मित्रांनो आता खरं गणपती खरंच तुम्हाला इतकं सुंदर एवढं फ्रेश गणपती बघायला भेटेल. फक्त तुम्ही आता व्हिडिओ स्किप करू नका, आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, आणि आपल्या अशाच ऑल टाईपचे व्लॉग बघायला पण विसरू नका. आणि कारण इथून आता आपल्याला सगळे गणपतीचे उत्सव जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आता आत आलेलं आहे. तर ह्यांचे सगळे मटेरियल कलर आता तुम्हाला दिसलं असेल, हे सगळे वाळवण्यासाठी ठेवलेले आहेत, काही कलर झालेले आहेत, आणि इतके सुंदर आहेत की मला तर काय बघितल्यानंतर ना कुठली गणपती मूर्ती घेऊन जाऊ घरी असं झालेलं. तर तुम्हाला पण कसं झालं तेही सांगू शकता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये, आणि गणपती कसे आहेत इथले तेही सांगू शकता, आणि इथलं मी डिस्क्रिप्शनमध्ये इथला ॲड्रेस पण तुम्हाला मेन्शन करेल. तर आता बघू. तर हे कलरचे बॉक्स आहे यांचे. तर ह्या सगळ्या प्रकारचे कलर आहेत, आणि POP यांनी दोन्हीला चालतं ना, शाडू मातीला पण POPला, ह्या दोन्हीला चालतो. आता तुम्हाला फक्त गणपती करतो. आता जस्ट सडनली आता सध्या ह्या गणपतीचं कलरिंग झालेलं आहे, बघू शकता किती सुंदर आणि केवढा आकर्षक दिसू लागला गणपती, बघू शकता तुम्ही. तर आता ह्या इथे सगळं कलरिंग झालेले, आणि ह्या कलरचे सगळे म्हणजे वाळवण्यासाठी ठेवलेले आहेत मित्रांनो गणपत्या. किती सुंदर दिसतो, किती फ्रेश कलर दिसतो बघा ना मित्रांनो.
तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करा. 50,000. हे बाळ गणपती आहे मित्रांनो. किती सुंदर आणि असं किती गुटगुटीत आहे लाडू खात असलेला प्रसाद. हे आता हे तुम्ही बघताय ना बाळ गणपती, हे सगळे शाडू मातीचे बनलेले गणपती आहेत मित्रांनो. वाटतं का ते शाडू मातीचे आहेत का? असं वाटतं की पीओपीचेच बनलेले आहेत. तर मित्रांनो, आपल्या इथे या वर्कशॉपचे ओनर आहे ते, तर त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊयात. कारण यांचं कधीपासून सुरुवात होतो, कधी कसं असतो, किती दिवस लागतो, काही मूर्त्या बनायला किती उशीर लागतो, त्याला पेंटिंगला किती उशीर लागतो, त्यासाठी आपल्या इथे सर तुमचं नाव काय? सोहम हे यांचं ओनर आहे इथले शॉपचे. तर त्यांच्याकडून आपण काही ओळखून घेऊया कसं काय काय ती कसं बनलं जातो हे. कारण आता खूप उशीर झाला आहे, सगळ्या मूर्त्या तर रेडीच झालेल्या आहेत हो ना, तर सगळे रेडी झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला आता त्यांच्याकडनं विचारून घेऊयात कधीपासून त्यांनी सुरुवात करतात. तसं तुम्ही मूर्त्या बनवण्यासाठी कधीपासून सुरुवात करता? आपण जूनपासून करूया. जूनपासून मूर्त्या सुरुवातच आहे तुम्हाला बनवायची आहे. अच्छा, जूनपासून मित्रांनो, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे 3-4 महिना आधी याने मूर्त्या बनवायला सुरुवात करतात. तर मी पूर्ण वर्षाला किती आपल्याकडे मूर्त्या बनल्या जातात प्रत्येक वर्षी? तसं बोलत 3-4 हजार. 3-4 हजार. तर एका शॉपमध्ये, फक्त इथल्या एका शॉपमध्ये 3-4 हजार. विचार करा मित्रांनो, 3-4 हजार मूर्त्या बनल्या जातात. तर इथे सगळीकडे किती टोटल किती घर आहेत मित्रांनो? आता 50 कारखाने आहेत. इथं 50 कारखाने आहेत. तर पूर्ण कुंभारवाड्यात तुम्हाला म्हणल्यासारखं स्टार्टिंगला बोललो होतो मित्रांनो, इथे सगळ्यात जास्त कारखाने आहेत या एरियामध्ये. तर इथून टोटल 50 कारखाने, मॅक्झिमम 50 मोजलं तरी पण एखादं 2 जास्तच निघेल, पण अंदाज लावलं तरी 50 कारखाने इथे फक्त मूर्त्या बनवण्यासाठीच आहेत. तर म्हणून ह्याला पूर्ण कुंभारवाडा असंही म्हणलं जातं. ठीक आहे. आणि मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न विचारत होतं की प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदा किती टक्क्याने आपल्या मूर्तीचे दर वाढले गेले? आपले रेट तर म्हणजे जसे असतील तसे थोडेफार वाढतात. जसं मूर्ती अंदाजे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी किती टक्क्याने वाढले? 500-600 रुपये वाढले. 500 म्हणजे 10 ते 15 टक्क्याने वाढलं जातं. दरवर्षी 10 ते 15 टक्क्याने वाढलं जातं.
तर यंदाही थोडंसं महागाई तर सगळीकडे प्रत्येक गोष्टी वाढत चाललेल्या हे तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो. तर हे पण मूर्ती पण वाढवणं हे गरजेचंच आहे, कारण मटेरियल हे ते सगळं त्यांनाही खूप सध्या बाहेर महागाई वाढल्यामुळे त्यांनाही महाग होतो, त्यामुळे त्यांनी ह्याचं वाढ पण केलेली आहे. प्रत्येक वर्षी वाढतच जातो. ठीक आहे. तर मित्रा आता मला एक सांग, इथून आपल्याकडे कुठे कुठे जातो आपल्या मूर्त्या डिलिव्हरीला? आपले आता सगळीकडे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जातो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जातो. अच्छा. तर मित्रांनो इथून डिलिव्हरी पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात इथून गणपत्या सप्लाय होतात. गणपती ना मित्रांनो अशा प्रकारे आपलं पूर्ण सगळं बघून झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं तेही मला सांगा कमेंट करून, कारण आता तुम्हाला इथलं प्रत्येक दाखवलं असतं टोटल. आता तुम्ही बोलल्या ते ओनर सांगितल्याप्रमाणे मित्रांनो 50+ इथं कारखान्यात तर सगळं एका आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही. तुम्हाला इथं बघायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही इथं येऊ शकताय आणि येऊन तुम्ही सगळीकडे इथे बघू शकताय, कारण एवढं 50 शॉप तुम्हाला एका ठिकाणी नाही दाखवू शकत, म्हणजे एका व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत. तर तुम्ही हे एरिया कुंभारवाडा पुण्यातील मुंडवा केशवनगर इथं असलेलं कुंभारवाड्याला तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करा. इथं खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत मित्रांनो. इथे तुम्ही आत्ता ऐकल्याप्रमाणे ह्या पद्धतीने इथे एका ह्याच्यामध्ये एवढं 3 ते 4 हजार गणपत्या बनल्या जातात. म्हणलं तर मित्रांनो इथे किती प्रत्येक 51 आहेत म्हणलं तर एकाचं सरासरी पण काढलं तरी पण मित्रांनो नाही ना म्हणलं तर पण एखादा लाखच्या पुढेच जाईल. एवढं मला गणित एवढं परफेक्ट नाही आहे. तर एवढं सगळं या इथे ठिकाणी असल्या कारणाने मित्रांनो भरपूर ठिकाणी पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात इथून गणपती डिलिव्हरी होतात मित्रांनो. तर आज हे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि गणपती बाप्पा मोरया म्हणायला विसरू नका. ठीक आहे. तर चला आता भेटूया, इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओ भेटूयात असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. आता काय हे काय इथं कशाला आला आता मिलिटरीचं कॅम्प गाडी इथं कशाला आली आता. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.